हाय हॅलो नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6 भाऊचा धक्का म्हणजे तन्वी मॅडमचं कौतुक आणि बाकीच्यांना ओरडा हे समीकरण झालेलं आहे, सेट झालेलं आहे. तर हा सीझन एंडिंगच्या दिशेने चाललेला आहे, परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्या सुरुवातीपासून त्याच आपल्याला दिसत आहेत. प्रत्येक भाऊच्या धक्क्यावरती तन्वीचं कौतुक व्हायलाच पाहिजे. प्रत्येक भाऊच्या धक्क्यावरती राकेश बापटचं कौतुक व्हायलाच पाहिजे. एक जेंटलमन म्हणून त्याची इमेज क्लिअर करायलाच पाहिजे. या गोष्टी भाऊच्या धक्क्यावरती फिक्स आहेत. विशाल कोटियानला ओरडा बसायलाच पाहिजे. अनुश्री मानेला काहीतरी बोलण्यात यायलाच पाहिजे. या गोष्टी फिक्स आहेत. चला तर मग बोलूया भाऊच्या धक्क्याबद्दल. तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की व्यक्त व्हा. काय वाटतंय तुम्हाला भाऊच्या धक्क्याबद्दल? खरंच आहे का सगळ्या गोष्टी काय बोलू मी आता, शब्द मला सापडत नाहीयेत. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे आहेत ना. सगळ्यांचं कौतुक व्हायला पाहिजे, सगळ्यांना ओरडा बसायला पाहिजे आणि सेम इंटेन्सिटीने बसायला पाहिजे. परंतु नाही होत ना तसं. काही लोकांना ओरडा बसतो, परंतु इतक्या सॉफ्टली बसतो की तो ओरडा आहे हेच कळत नाही. आणि काही लोकांना इतका जबरदस्त ओरडा बसतो की बाबा यांना इथे का ठेवलंय या घरामध्ये, असा प्रश्न पडावा. तर असा हा भाऊचा धक्का आज झालेला आहे. दर आठवड्याला आपण पाहत आलो काही गोष्टी फिक्स आहेत भाऊच्या धक्क्यावरती, ज्या दरवेळेस घडतात. तर आजच्या भाऊच्या धक्क्यावरती काय झालेलं आहे, तर पहिली जी सुरुवात झालेली आहे विशाल कोटियान. विशाल कोटियानने का मत असं केलं की आज त्याला ओरडा फिक्स होता, त्याच्याबद्दल आपण काहीच बोलू शकत नाही. स्वतः विशाल काही बोलू शकलेला नाहीये. स्वतः तो गप्प बसलेला आहे. फक्त सॉरी हा एकच शब्द त्याच्यासाठी होता, बाकी काहीच एक्सप्लेनेशन नव्हतं. कारण चूकच अशी केली होती आणि त्यामुळे त्याला बसलेला आहे खूप मोठा ओरडा. म्हणजे विशाल जो स्वतःला म्हणत होता की माझा स्वाभिमान आहे, अभिमान आहे, आणि बाकीचे लोक त्याला चिडवत होते की तुझा अहंकार आहे, गर्व आहे, आज भाऊच्या धक्क्यावरती सुद्धा हे सिद्ध झालं की नाही, हा अहंकारच आहे तुमचा. ज्या प्रकारे तुम्ही तन्वीला फरफटत नेलं, ज्या प्रकारे तुम्ही प्रभूला उचललं, सगळं काही जे होतं अनएक्सपेक्टेड नाही, काय म्हणतात, ऍक्सेप्ट करण्यासारखं नव्हतं. महाराष्ट्राला आवडलेलं नाहीये, बरोबर की नाही. राकेश तर नियमांच्या चौकटीत बोललेले होते. जरी तुम्ही क्रायटेरियामध्ये बसत नव्हते तरी पण त्यांनी तुम्हाला नॉमिनेट केलेले होते, तरीही ते नियमांच्या चौकटीतच होते. बरोबर ना प्रेक्षक हो? काय पटतंय का तुम्हाला माझं बोलणं? विशाल पर्सनल लेवलवरती बोलतात, बाहेरच्या गोष्टी काढतात, बरोबर ना. म्हणजे इतक्या दिवस भाऊ विशालचं कौतुक करत होते असं ते म्हणतायत. तुम्ही पाहिलं का विशालचं कौतुक कधी केलेलं? मला वाटतं मागच्या 1-2 एपिसोडमध्येच फक्त भाऊच्या धक्क्यावरती विशालचं कौतुक झालं. त्याच्या आधी कधीच विशालचं कौतुक नव्हतं झालं. आणि भाऊ म्हणतात की मी विशालचं कौतुक करतोय, तुम्हाला गेम कळतो, क्वचित इतरांना नसेल कळत, इतका कळत नसेल. तुम्ही एज बद्दल बोललात, त्याची क्लिप पण दाखवली. तन्वी 29-30 वर्षाची वाटते, रेवा 28, राकेश 38 वाटतो. या क्लिप दाखवल्या भाऊंनी, बरोबर ना. मग बाकीच्या लोकांच्या क्लिप दाखवल्या काय की जे खूप पर्सनल बोललेले आहेत? अनुश्री बद्दल तन्वी जे पर्सनल गोष्टी बद्दल बोललेली आहे, अनुश्रीच्या बॉयफ्रेंड बद्दल, रेवा बोललेली आहे तिच्या अपब्रिंगिंग बद्दल, कुठल्या वातावरणात ती वाढली याच्याबद्दल. त्या पण क्लिप थोड्या दाखवल्या असत्या, आता अनुश्रीला पण कळालं असतं की तिच्याबद्दल काय काय बोललं जाते, बरोबर ना. परंतु नाही. मागच्या वेळेस पण अनुश्रीची एक मोठी पोल खोलली होती भाऊंनी की बाबा अनुश्री म्हणाली की तन्वीला आणि राकेशला सगळ्यांनाच तू नॉमिनेट कर, असं विशालला जे सांगितलं, ती जी काय म्हणतात त्याला चुगली नव्हती दाखवली ती, परंतु भाऊंनीच ती गोष्ट ओपन केली होती, बरोबर ना. अशा तन्वीच्या कुठल्याच गोष्टी ओपन होत नाहीत बरं का. ना चुगलीमध्ये ना भाऊंच्या तोंडात कधीच कुठलीच गोष्ट तन्वीची ओपन होत नाही. मग तिने भलेही कुणाला काहीही म्हणू दे, राकेश बद्दल बोलू दे, दीपाली बद्दल बोलू दे, अनुश्री बद्दल किंवा विशाल बद्दल पण ती काय काय बोललेली आहे. विशाल बद्दल तर किती लोक मागे बोललेले आहेत. राखी स्वतः त्याला म्हटलेली आहे म्हणजे मागे की हा बाहेर कसा आहे वगैरे. दीपाली ताई म्हटलेले आहेत बाहेर मी याला ओळखते तो कसा आहे बद्दल. रुचिताबद्दल कितीतरी गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत, त्या कुठेच भाऊच्या धक्क्यावरती नाही आल्या. परंतु आज बरोबर गोष्ट आली की विशाल जे बोललेला आहे, जो नियम विशालला लागू आहे बाकीच्यांना पण लागू आहे ना. परंतु काय झालंय, एखादा व्यक्ती पकडला जातो आणि मग त्याचं सगळं मागचं सगळं निघतं.
आणि एखादा व्यक्ती आहे ना तो कधी पकडलाच जात नाही चोर, त्यामुळे कुणालाच कळत नाही की हा चोर आहे, बरोबर ना. तर विशालने त्याचा गेम स्पॉइल केलेला आहे. तुम्हाला हे शोभत नाही. तुम्ही तुमची इमेज स्पॉइल करताय, तुमचा गेम स्पॉइल करताय, तुम्ही ट्रॉफीला धक्का मारताय आणि गेम मध्ये बसून आता तुम्ही काहीच करू शकत नाही. ही सगळ्यात मोठी शिक्षा आहे असं विशालला सुनावलेलं गेलेलं आहे. राकेश बरोबरचं जे भांडण झालेलं आहे, मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की विशालला ज्या पद्धतीने उचकवण्यात आलं, ज्या पद्धतीने त्याला ट्रीट करण्यात आलं की त्याच्यामुळे ही एवढी मोठी गोष्ट त्याच्या हातून घडलेली आहे, बरोबर ना. राकेश बापट एक जेंटलमन म्हणून त्याची इमेज आतापर्यंत झालेली आहे, परंतु त्याचं संचालन आपण बघितलेलं आहे, कसं संचालन केलेलं आहे त्याने. त्याच्यावरती फक्त एकच लाईन भाऊ बोललेले आहेत, 1-2 लाईन, की तुम्ही संचालन चांगलं केलेलं नाही. तीच गोष्ट जर विशालने केली असती, अनुश्रीने केली असती, तर त्यांच्यासाठी एक पूर्ण एपिसोडभर बोललं गेलं असतं, बरोबर ना. तर विशाल कोटियांनी या गोष्टी खूप स्पोर्टिंगली घेतलेल्या आहेत. त्यांनी फक्त सॉरी म्हटलेलं आहे, कुठेही त्याने एक्सप्लेनेशन दिलेलं नाहीये. त्याच्याकडनं चूकच घडलेली आहे हे तो मान्यच करतोय. दुसरी गोष्ट, आता विशाल नंतर आलेत राकेशकडनं सुद्धा चूक घडलेली आहे. तो सुद्धा राखीच्या अंगावर धावून गेलेला आहे, बरोबर ना. ज्या गोष्टी इतरांनी कराव्यात असं तुम्हाला वाटतं त्या तुम्ही पण करायला हव्यात. आणि जी एक चांगली माणूस म्हणून इमेज तुम्ही बिल्ड केलेली आहे, चांगले माणूस म्हणजे प्रत्येक वेळी राकेश हा चांगला माणूस आहे असं म्हटलं जातं. मग बाकीचे लोक काही चांगली माणसं नाही आहेत का हो? बाकीचे लोक सुद्धा गेम खेळतायत हो. बाहेरच्या जगामध्ये सगळेच चांगले आहेत. आणि हे लोक इतके चांगले नसते तर या शो मध्ये आले असते का, सांगा बरं तुम्ही. परंतु एकच व्यक्ती, त्याची इमेज इतकी बनवली गेलेली आहे की चांगला माणूस. एक टायटलच त्याला दिलं गेलं आहे की बाबा टॅग चांगला माणूस. मग बाकीचे लोक काही चांगले नाही आहेत का, सगळे काही वाईट आहेत का? मग कशाला आणले त्यांना बिग बॉस मध्ये? सगळेच चांगले आहेत. परिस्थितीनुसार सगळेजण आता इथे गेम खेळतात म्हणून तुम्हाला तसे दिसतायत, बरोबर ना. राकेश आणि राखीचा जो किस्सा घडला होता, राकेश तिच्या अंगावर धावून गेला आणि याच्या आधी सुद्धा राकेशने तिला खूप वाईट पद्धतीने ट्रीट केलेला आहे राखीला. आणि परंतु हा मुद्दा घडला का, म्हणजे राकेश तिच्या अंगावर का धावून गेला, राखीने असं काय केलं, याच्या खोलामध्ये भाऊ कुठेच गेलेले नाहीयेत. म्हणजे जर खोलामध्ये जर गेलं तर कदाचित बिग बॉसचा गेमच ओपन होऊन जाईल. असं काही होतं का की त्याच्यामुळे त्या खोलामध्ये कोणीच गेलं नाही, की राकेश खरंच म्हणाले होते का की मला इथे आणलं गेलं आहे, कसं आणलं गेलं तुला सगळं सांगू का? आणि राखीने जे खरं ते बोलला होता राकेश, तेच सगळं सांगितलं होतं इतरांना. आणि त्याच्यावरती राकेश चिडला होता कारण त्याचा गेम ओपन होतोय की काय, कारण तो चुकून त्या ॲग्रिगेशन मध्ये तो बोलला होता त्या गोष्टी. तर याच्या खोलामध्ये कोणीच गेलेलं नाहीये. तर राखी सावंतला इथे रितेश भाऊनी इशारा दिलेला आहे की त्या फायनलिस्ट मध्ये जातीलच असं काही नाही बरं का. गैरसमज आहे राखीचा की ती फायनल मध्ये असणारच आहे, कारण राखी स्वतःसाठी खेळतच नाही, फक्त लोकांना इन्स्टिगेट करण्यासाठी खेळते. तुम्ही किती वाईट दिसताय हे सुद्धा पहा असं रितेश भाऊंनी सांगितलेलं आहे, चांगला सल्ला दिलेला आहे. आणि राखी जी आहे, आता शंका आहे की आता फायनलिस्ट मध्ये ती दिसते की नाही, बरोबर ना. त्यानंतर रितेश भाऊ आले अनुश्रीवरती. ओव्हर कॉन्फिडंट, बरोबर. ओव्हर कॉन्फिडंट फक्त अनुश्रीचाच दिसतो, बाकीच्यांचा दिसत नाही. दीपाली ताई किती ओव्हर कॉन्फिडंट आहेत, आहे का काही गेम त्यांचा? परंतु ओव्हर कॉन्फिडंट आहेत. फक्त चांगल्या दिसतात, सजतात, सवरतात, साड्या नेसतात, म्हणजे आल्या इथपर्यंत आले शेवटपर्यंत गेम मध्ये. परंतु नाही, अनुश्री ओव्हर कॉन्फिडंट आहे बरं का. का ओव्हर कॉन्फिडंट आहे? कारण ती त्या टाळक्यांना टाळकी म्हणाली म्हणून, बरोबर ना. नॉमिनेशन मध्ये ती दीपालीला, रेवाला यांच्याबद्दल जी बोलली की टाळकी आहेत वगैरे, त्याच्यामधनं तिचा ओव्हर कॉन्फिडंट दिसला, ॲरोगंट दिसला. परंतु हे नाही दिसलं की ती टाळकी खरंच टाळकी आहेत. म्हणजे अनुश्रीला बोलताना तिथे तन्वीने जे एका चांगल्या प्लेयरला तिथे नॉमिनेट केलं या 3 टाळक्यांना वाचवण्यासाठी, ही गोष्ट नाही बोलता आली का? बघा ना, तुम्हीच बघा. हा, अनुश्रीची ती पिच करतानाची जी गोष्ट आहे ती नक्कीच तिची चुकलेली आहे की मला काही फरक पडत नाही ही जी गोष्ट ती बोललेली आहे. आणि मी ही गोष्ट खूप वेळा इथं माझ्या व्हिडिओजमध्ये बोलते की अनुश्री एका वेगळ्या जनरेशनची आहे. तुम्ही तुमची मुलं बघा कशी बोलतात. अनुश्री त्या जनरेशनची आहे, जेन झीची आहे, ती कुणाचं ऐकून घेणारी नाहीये, म्हणून ती अशी बेधडक बोलणारी आहे. म्हणजे तन्वी आणि अनुश्रीमध्ये सुद्धा जनरेशन गॅप आहे बघा. तन्वी
एज आणि अनुश्रीचं एज याच्यामध्ये फरक आहे. जेनझी जी आहे अनुश्री एकदम तडफदार जे आहे ते बोलतीये आणि ह्याच गोष्टी इथं खटकतायत लोकांना. आता अनुश्रीला सुपेरिटी कॉम्प्लेक्स आहे असं सर म्हणतायत, रितेश भाऊ म्हणतायत. आणि तो सुपेरिटी कॉम्प्लेक्स तिच्या रोजच्या वागण्यामध्ये दिसत आहेत. म्हणजे ती भांडी घासण्याचं जे होतं प्रकरण झालं रेवाने, परंतु इथं रेवा तिला जबरदस्तीने भांडी घासायला भाग पाडत होती. म्हणजे त्याचं मागचं बॅकग्राऊंड बघा ना. रेवाने बाकी कुणाला भांडी घासायला का नाही सांगितली, फक्त अनुश्रीच्याच मागे का लागली? जेव्हा अनुश्री स्पष्ट सांगते की मला भांडी घासता येत नाही, मग दुसरा ऑप्शन का नाही रेवाने ट्राय केला? का नाही तन्वीला सांगितलं भांडी घासायला किंवा दीपाली मॅडमला? मग ही गोष्ट नाही लक्षात येत का यांच्या? तुम्ही बॅकग्राऊंड बघा ना, काय काय गोष्टी घडलेल्या आहेत. फक्त अनुश्री म्हणाली की तिला भांडी घासता येत नाही, त्याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स आहे? रॉकेट सायन्स काहीच नाहीये त्याच्यामध्ये. बायका रोज भांडे घासतात, त्याच्यात रॉकेट सायन्स नाहीये असं तुम्ही म्हणताय. परंतु भांडी घासणं सुद्धा एक टास्कच आहे. तुम्ही भांडी कशी घासताना तुमच्या घरात जी रोज भांडी घासायला बाई येते ना, तिला विचारा की भांडी घासणं म्हणजे काय आहे. अहो भांड्याला एवढूसा जरी राहिलं ना खरकट, तरी पण त्या बाईला रोज ऐकून घ्यावं लागतं लोकांचं. आणि तुम्ही म्हणता की त्याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स आहे? कमाल आहे. भांडी घासणं किती अवघड असू शकतं असं रितेश सर म्हणतायत. भांडी घासणं अवघड नाहीये, पण कुणीही नाही करू शकत भांडी घासण्याचं काम. आणि ती प्रामाणिकपणे सांगते ना की मी नाही केलेलं काम याच्या आधी. मग तिचा प्रामाणिकपणा तुम्ही नाही कन्सिडर करत का? की ती सांगते की मला भांडे घासताच येत नाहीयेत. दुसरं काम करायला ती तयार होती, पण नाही, त्याच्यावरती नाही. फक्त त्याच्यामध्येच तिचा ॲरोगन्स दिसतो तुम्हाला. नंतर सागरचं कौतुक झालं की त्यांनी दमले होते तरी कुकर घासला. याला म्हणतात उत्तर देणं, याला म्हणतात छक्का मारणं. गर्वाचं घर खाली. परंतु सागर दादांनी कुकर घासला, पण त्या कुकरला पण नंतर नावं ठेवली ना सगळ्यांनी, राखी मॅडमनी, की खरकट राहिलंय म्हणून. बरोबर ना? मग नावं ठेवली, मग त्यांचं कुकर घासण्याचं कुठं काय राहिलं तेव्हा. त्यानंतर सर आले, रितेश सर आले तन्वी मॅडमकडे. प्रत्येक आठवड्यात वेगळ्या दिसतात, म्हणजे सुधारणा करतात बरं का. आणि त्यांची कॅप्टन्सी म्हणजे काय, म्हणजे आधीच्या दोनदा कॅप्टन झाल्या त्या. सुरुवातीला पहिल्या वेळेस जेव्हा कॅप्टन झाल्या त्यावेळेस ज्यांना जे सजेशन मिळाले ते सजेशन त्यांनी वापरले आणि नंतर त्या एकदम गुड कॅप्टन झाल्या बरं का. त्यांनी घर खूप छान प्रकारे हँडल केलं, स्मार्टली हँडल केलं. आणि जे अनुश्रीने भांडे घेऊन ती राखीच्या बेडच्या इथे ठेवली होती, ते त्यांनी इतकं छान हँडल केलं अनुश्रीने की त्याच्यामुळं खूप मोठं भांडण होण्यापासून वाचलं. तर तन्वीचं कौतुक तर व्हायलाच पाहिजे या गोष्टीवरती. काय बोलताय? तन्वी मॅडम खूप लकी आहेत माहितीये का, वरद हस्त आहे त्यांच्यावरती. त्यानंतर रितेश भाऊने तो मनी टास्क जो होता तो एक्सप्लेन केलेला आहे, जो बिग बॉसनी रद्द करू नये म्हणून काय त्यांना चॅलेंज, म्हणजे बिग बॉसनेच चॅलेंज दिलं या लोकांना की हा टास्क तुम्ही रद्द करून दाखवा, कारण पैसे वाचवायचे होते. आणि शेवटी आपण बघितलं की 25,000च राहिलेले आहेत. जी प्राइज मनी आहे ते 25 लाखच राहिलेली आहे. या राऊंडचं प्रत्येक गोष्ट भाऊने एक्सप्लेन केली. म्हणजे ज्या लोकांनी हा टास्क पाहिला नसेल किंवा तो एपिसोड पाहिला नसेल त्यांना एकदा उजळणी होऊन गेली त्या गोष्टीची. हो ना, छान गोष्ट म्हणजे तो एक्सप्लेन करण्यात आला टास्क. त्याच्यामध्ये दीपालीचा वेंधळेपणा जो होता ना, की अर्धचंद्र घेऊन किंवा हिरवा घे, पिंक घे, जे डोळ्यावर पट्टी बांधलेल्या माणसाला ती हिरवा आणि पिंक रंग सांगते, हा जो त्यांचा वेंधळेपणा होता ना, त्याला एंटरटेनमेंटचं नाव दिलं गेलं बघा. आणि दीपाली मॅडम पण हसतात तिथे. वा. सागर भाऊंचं कौतुक झालेलं आहे या टास्कमध्ये, कारण त्यांनी दाखवून दिलं की ते एक उत्तम प्लेयर आहेत. छान खेळ सागर, आणि त्याचं जे कौतुक झालं ती गोष्ट पण मला आवडली, चांगली झाली ती गोष्ट. त्यानंतर कॅप्टन्सीच्या टास्कबद्दल बोलले. त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक राऊंड सरांनी एक्सप्लेन केला भाऊंनी. आणि ज्यांनी हा टास्क बघितला नसेल, ज्यांनी एपिसोड बघितला नसेल, त्यांना काही फरक पडला नसेल की त्यांनी तो एपिसोड पाहिला नाही. चांगलं भाऊंकडनं पूर्ण एपिसोड त्यांच्या डोळ्यासमोरनं गेला असेल. इथे सुद्धा भाऊ विसरले नाहीत तन्वीला मेन्शन करायला की तब्येत बरी नव्हती तरी सुद्धा तिने टास्कमधनं मागे घेणार नाहीत तन्वी मॅडम कधीच. रेवाची स्पीड दिसला, चपळता दिसली. अनुश्रीचं सुद्धा कौतुक झालं. सगळ्यात जास्त मॅन ऑफ द मॅच जे होते सागर भाऊ, त्यांचं कौतुक याच्यामध्ये झालेलं आहे. या टास्कमध्ये जे भाऊने बोलून दाखवलेलं आहे, सागर खरंच सगळे राऊंड सुद्धा त्यांनी खेळले आणि मॅन ऑफ द मॅच झाले. इथं एक गोष्ट चांगली आहे की सागरला कुठेतरी क्रेडिट दिलं गेलं ते जे खेळले. परंतु रेवा जी कॅप्टन झाली तिचं जे क्रेडिट आहे ते तन्वीलाच देण्यात आलं की तन्वीने कसं छान समर्थन केलं आणि त्याच्यामुळं रेवा जी आहे
ती कॅप्टन झाली. म्हणजे इथे सुद्धा तन्वी मॅडमला सगळं क्रेडिट देऊन भाऊ मोकळे झालेले आहेत. ऑल क्रेडिट गोज टू तन्वी मॅडम आणि त्याच्यामुळे त्यांना ट्रॉफी आत्ताच देऊन टाकावी. अगदी 15 दिवसाची वाट बघूच नाही. मला असं वाटतं तन्वी मॅडमला ट्रॉफी देऊन मोकळं करावं. आता रेवाने जी चिटिंग केली होती, राकेशने जे बायस खेळले होते की राकेशला बोलला गेलं की बाबा या आधी तुम्ही फेअरनेसच्या खूप गप्पा मारलेल्या आहेत बोलत होता, परंतु संचालक म्हणून तुम्ही बायस होता, बरोबर. पण ही गोष्ट खूप इंटेन्सिटीने बोलायला पाहिजे होती, कारण त्या बळावरती राकेशच्या मदतीमुळे एक व्यक्ती कॅप्टन झालेला आहे, त्याला इम्युनिटी मिळालेली आहे, तो पुढच्या राऊंडमध्ये गेला, पुढच्या याच्यामध्ये गेलेला आहे, वीकमध्ये गेलेला आहे आणि त्याच्या मदतीमुळे जो एक डिझर्विंग कॅन्डिडेट होता तो मागे राहिलेला आहे. याच्याबद्दल खूप बोलायला पाहिजे होतं राकेशला आणि रेवाला सुद्धा. फक्त त्याला एवढं बोललं गेलं की चिटिंग आणि बायसचा डाग त्याच्यावरती लागलेला आहे. कॅप्टन्सीचा डाग कसला लागला, पूर्ण हेच होती ना, पूर्ण चिटिंगच होती ना ती. तरी पण चलता है, काटाने कुछ भी किया तो चलता है, चालेल ना. तर असा हा भाऊंचा धक्का झालेला आहे. बेशिस्त घर आहे सगळ्यात. याच्यावरती भाऊंना खरंच वाईट वाटलेलं आहे की माझ्या होस्टिंगमध्ये हे सगळ्यात बेशिस्त घर निघालेलं आहे. तर असा हा आज भाऊचा धक्का झालेला आहे. खूप गोष्टी ज्या आहेत त्या भाऊच्या धक्क्यावरती बोलल्या गेलेल्या नाही आहेत आणि बरेच टास्क जे आहेत त्यांची उजळणी फक्त करण्यात आलेली आहे. विशाल कोटी यांचा जो मुद्दा होता तो फक्त भाऊंनी चांगला एक्सप्लेन केलेला आहे. विशालनी सुद्धा चांगल्या पद्धतीने हँडल केलेला आहे. तर असा हा आजचा भाऊचा धक्का झालेला आहे. कोण विजेते होणार आहे ते प्रेडिक्टेबल आहे. मी तर म्हटलं ट्रॉफी देऊनच टाका, कशाला वाट बघताय फायनलची. तर असा हा झालेला आहे आजचा भाऊचा धक्का. तुम्हाला कसं वाटतंय? माझे चॅनल्सवरचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला शेअर करायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.